आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे, ती अनंत आणि असीम सणमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित
ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. सा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत खंड पहिला, त्यामध्ये भाग पहिला पाहत आहोत. या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे जन्मापासून परिव्रजेपर्यंत पाहत असताना आपण यामध्ये पाहिलेलं आहे कुळ. तद्वतच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तथागत सिद्धार्थाचे पूर्वज. आणि आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत सिद्धार्थांचा जन्म. शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्यांच्या जन्माची कथा मात्र अशी. शाक्य लोकात प्रतिवर्षीप्रमाणे आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव आळीपाळीने साजरा करण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा सण एखाद्या महोत्सवाप्रमाणे साजरा केला जात होता. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धती होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करण्याचं ठरवलं. त्यामध्ये महामायेने पुष्पमाला, सुगंधी वस्तूंचा उपयोग करून, परंतु मद्यपानादित उत्तेजक वस्तू वर्ज्य करून, म्हणजे जे काही नशा पदार्थ आहेत किंवा नशा येणारे जे काही मादक पदार्थ आहेत त्याच्यापासून वर्ज्य म्हणजे दूर राहून हा सण मात्र या ठिकाणी त्यांनी साजरा केलेला करण्याचं ठरवलं. उत्सवाच्या 7व्या दिवशी, आता हा सण किती दिवस चालला जातो? 7 दिवस. आता 6 दिवस झालेले आहेत आणि उत्सवाचा आता मात्र 7वा दिवस उजाडलेला आहे. उत्सवाच्या या 7व्या दिवशी महामाया भल्या पहाटे उठली. सुगंध पाण्याने तिने आंघोळ केली. दान धर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून तिने स्वतःचा साजशृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे त्यांनी सेवनही केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजवलेल्या शयन मंदिरामध्ये महामायेने प्रवेश केला. त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. परंतु त्या निद्रावस्थेमध्ये असताना महामायेला एक मात्र स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये तिला असे दिसले की चतुर्दिक्या लापांनी आपल्याला निद्रित अवस्थेमध्ये मंचकासह उचललेले व हिमालयाच्या पायथ्यावर नेऊन एका विशाल अशा शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभं राहिलेले आहेत. झोपेच्या अवस्थेमध्ये तिच्या पलंगासहित हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल अशा शाल वृक्षाखाली त्यांचा तो मंचक अर्थातच पलंग ठेवण्यात आलेला आहे. नंतर चतुर्दिक्पालांच्या त्या स्त्रियांनी त्यांच्याजवळ गेल्या आणि त्यांनी तिला मानस सरोवराकडे घेऊन गेले. मानस सरोवराकडे नेल्यानंतर त्यांनी तेथे तिला अभयग स्थान घालून तिची वेशभूषा केली. म्हणजे सुगंधी द्रव्यांनी महामायेला आंघोळ घालण्यात आली आणि तदनंतर महामायेची वेशभूषा केशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजवले की ती कुण्या एका दिव्य शक्तीचे स्वागत करण्यास तयार झाली आहे असंच या ठिकाणी सर्वांना भासू लागलं होतं, सर्वांना वाटू लागलं होतं. इतक्यात सुमेध नावाचा
एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, सुमेध नावाचा बोधिसत्व. आता हा बोधिसत्व कोणत्या रूपामध्ये आलेले आहेत? ते एक हत्तीच्या रूपामध्ये आलेले आहेत. शुभ्र हत्ती, सोंडीमध्ये शुभ्र असं कमळ, आणि महामायाच्या जवळ जाऊन ते शुभ्र हत्ती सोंडीमध्ये कमळ धरलेलं, आणि ते म्हणतायत, तिच्या पुढे प्रकट झाले व ते तिला म्हणाले, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? असा प्रश्न केल्यानंतर तिने लागलीच उत्तर दिले. मोठ्या आनंदाने, तिला खूप असा आनंद झाला आणि मोठ्या आनंदाने, मात्र त्याच क्षणी महामायेला जाग आली. आता दुसरा दिवस उजडला. दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न जे आहे ते शुद्धोधन राजाला, अर्थातच त्यांच्या पतीला त्यांनी सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्न विद्येमध्ये पारंगत असलेले जे ऋषीमुनी आहेत, अशा सुप्रसिद्ध अशा 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले की ज्या स्वप्नाचा अर्थ ते सांगू शकतील. आता त्या 8 ब्राह्मणांना बोलावून घेतलेलं आहे आणि मग त्यांची नावं जी आहेत खालीलप्रमाणे आहेत: राम, घण, लखन, मस्ती, यन्न, सुयाम, भोग, सुदत्त अशी यांची नावे होती. शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य अशी तयारी केली होती. त्यांना सेवकाकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांना बसण्यासाठी उच्च असं आसन मांडलं होतं. त्याने त्या ब्राह्मणाची पात्रे सोन्या चांदीने भरून घृतमय गुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्राह असे भोजन देऊन त्यांना संतुष्ट असं केलं होतं. याशिवाय त्यांना नवीन वस्त्रेसुद्धा देण्यात आली होती. त्यांना गायी आणि इत्यादी असं दान देण्यामध्ये आले होते. ब्राह्मण हे सर्व पाहून संतुष्ट झाले आणि संतुष्ट झाल्यानंतर शुद्धोधनाने महामायेला पडलेल्या स्वप्नाचा उलगडा करण्यासाठी स्वप्न त्यांना जे सांगितले आणि ते म्हणाले, महाराज म्हणजे शुद्धोधन राजा त्या 8 ब्राह्मणांना विचारत आहेत की या स्वप्नाचा नेमका अर्थ काय आहे ते सांगा. त्यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे, राजा चिंता करू नकोस, राजा चिंता करू नकोस. ब्राह्मण असे म्हटले, तुला एक असा पुत्र होईल, जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम असा सम्राट होईल, पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा बुद्ध 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 होईल. आता स्वप्नाचा अर्थ असा सांगितला. तदनंतर पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने, आता एखादा जर दिवा असेल त्या दिवामध्ये ज्योत लावलेली आहे आणि तेल जे आहे असं काठोकाठ भरलेलं आहे, तर आपण लागलीच पटापट चालतो का? नाही चालत, हळूहळू चालतो. कारण ते जो दिवा ज्योत पेटलेली आहे ती ज्योतही विजली नाही पाहिजे आणि तेलही नाही सांडलं पाहिजे. आणि तशा पद्धतीनं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की महामायेने पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने आपल्या उदरातील बालकाला 10 महिने त्या बोधिसत्वाला आपल्या गर्भामध्ये धारण केलेलं आहे. आम ज्या माता आहेत, आपणही माता आहात, जी गर्भधारणा असते ती 9 महिने 9 दिवस, कुणी 8ही महिने असतात, कुणी 7व्या महिन्यामध्ये सुद्धा बाळाला जन्म देतं. परंतु महामायेने मात्र आपला गर्भ जो आहे किती महिने या गर्भामध्ये धारण केलेला आहे? 10 महिने. 10 महिने धारण केले. आता मात्र तिच्या प्रसूतीचा काळ जवळ येऊ लागला होता. प्रसूतीसाठी
आपल्या माहेरी जाण्याची तिने आता इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या घरी, पित्याच्या घरी, कोणत्या घरी, कोणत्या गावाला, देवदह नगरीला, माझ्या पित्याच्या घरी अर्थातच देवदह नगरीला महाराज मी जाऊ इच्छिते. त्यावर सिद्धोधन राजा म्हटले, तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. राजाने उत्तर दिले आणि राजाने सोन्याच्या पालखीत बसून सिद्धोधनाने मोठ्या लवाजमा सहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठवले. सोन्याची पालखीमध्ये महामायेला बसवलेला आहे आणि लवाजमा सहित म्हणजे दासदासी सहित तिची मात्र पाठवणूक केलेली आहे. देवदहला जात असताना आता ही परंपरा आपण जी आहे आजही पाळतो, कारण महामायेनं आपलं बाळंतपण माहेरी करण्याची इच्छा आपल्या पतीकडे केलेली आहे. आजही आपण पहा, आपल्या मुलीला बाळंतपणासाठी, पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आणतो की नाही, आणि सुनेला माहेरी पाठवतो. आजही प्रथा जी आहे भगवंताच्या काळापासून ते आजपर्यंत आपण सर्वजण या ठिकाणी पाळतोय. देवदहाला जात असताना मार्गामध्ये फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविहरित अशा वृक्षाच्या आल्हाददायक गर्द वनरायातून महामायेला जावे लागले आणि जावे लागणार होते. तेच मात्र त्या ठिकाणी लिंबोणी वन लागलेलं आहे. हे लिंबोणी वन कसं होतं मग? हे लिंबोणी वनातून जात असताना, ती पालखी नेली जात असताना ते वन जणू काय स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी जणू काही सुशोभित केलेल्या एखाद्या सभा मंडपासारखे भासू लागले. एखादा जर कार्यक्रम असेल तर आपण सभा मंडप टाकतो, त्यामध्ये डेकोरेशन करतो, आणि तशा पद्धतीनं हे वन जे आहे महामायेला भासू लागलेलं आहे. बुंद्यापासून ते फांद्याच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फळांनी ओथंबलेले होते. बुंदा म्हणजे बोड आणि शेंडा म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, झाडाचा शेंडा. तर बुंद्यापासून ते शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष जे आहे फूल आणि फळांनी लथपथीत झालेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य असे भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजर करत होते, वेगवेगळे आवाज करत होते. जसं कोकिळाचा आवाज आहे, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आहेत, त्या वनामध्ये गुंजर करीत होते. आणि ह्या निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूर स्वराप काढीत होते, म्हणजे आवाज काढत होते. तेथील मनोरम्य असं हे दृश्य पाहून महामायेच्या मनात येथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाली. हे सर्व काही रम्य वातावरण पाहून महामायेला असं वाटलं की क्रीडाविहार म्हणजे त्या ठिकाणी थोडंसं फेरफटका किंवा फिरावं असं त्यांना या ठिकाणी वाटलेलं आहे. अशी त्यांनी इच्छा उत्पन्न झाली. म्हणून महामायेने पालखी वाहणाऱ्या सेवकांना आपली पालखी त्या शाल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया म्हटली सेवकाला की या वनामध्ये चला, इथे मला थोडंसं फिरायचं आहे, थोडा फेरफटका मारायचा आहे. आणि मग त्यांची पालखी त्या वनामध्ये आणलेली आहे. महामाया पालखीतून आता खाली उतरल्या व तेथील एका सुंदर अशा शाल वृक्षाच्या बुंद्याशी चालत गेल्या. त्या शाल वृक्षाच्या फांद्या ज्या आहेत वरती खाली, वर खाली, वर खाली कशामुळे करत होत्या? तर हवेच्या झुळकामुळे करत होत्या. हवा सुटल्यानंतर जशा झाडाच्या फांद्या खालीवरी खालीवरी करतात तशाच पद्धतीने या शाल वृक्षाच्या सुद्धा फांद्या त्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलकावे देत होत्या. हेलावत
होत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असं तिच्या चित्तामध्ये, तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की मी पण ही एखादी झाडाची फांदी का धरू नये, अशी तिच्या मनामध्ये इच्छा येते न येते लगेच सुदैवानं एक फांदी सहजगत्या एवढी खाली आली की अलगद अशी महामायेनं ती हातामध्ये धरता येईल अशी एवढी ती खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर, म्हणजे आपण असे पाय करतो ना बोटावर, पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात आता झुळका सुरूच होता, फांदी वर खाली. तेवढ्यात काय झालेलं आहे, महामायेने ती फांदी पकडली आणि तेवढ्यात ती फांदी वर गेल्याने झटक्याने महामाया वर उचलल्या गेल्या आणि अशा प्रकारे या हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या आणि शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563 या वर्षी वैशाख पौर्णिमेला झाला. साधू साधू साधू. शुद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ अशी वर्ष झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रजन्माचा हा आनंद, पुत्रजन्माचा हा उत्सव मोठ्या हर्ष उल्हासाने थाटामाटामध्ये साजरा केला गेला. पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी मात्र शुद्धोधन राजाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज असं म्हटलं जायचं, कारण शुद्धोधन काय होते, राजा होते कपिलवस्तू नगरीचे, आणि कपिलवस्तू नगरीचे राजा असल्यामुळे त्यांना आता जो काही पुत्ररत्न झालेला आहे त्या पुत्राला साहजिकच आहे की युवराज असं म्हटल्या जात होतं. असित मुनीचं आगमन घेऊया आणि इथे आपण थांबूया. असित मुनीचे आगमन. ज्यावेळी या बालकाचा एक या ठिकाणी पॉइंट राहायला सांगायचा, आता हे जे बालक जन्माला आलेला आहे, महामायेने त्या बालकाला उभ्याने जन्म दिलेला आहे. आता जन्म देत असताना त्यांचे पाय अगोदर आलेले आहेत. आपल्यामध्ये एक अंधश्रद्धा आहे, जर बाळ पायाकडनं जन्माला आलं तर आहे ना अंधश्रद्धा. म्हणजे आपण आता आपल्यामध्ये सुधारणा झालेली आहे, पण आजही काही संकुचित जे विचार आजही आहेत त्यांच्या मनामध्ये असतं. परंतु पहा, हा एवढा मोठा म्हणजे तत्ववेत्ता आपण त्यांना म्हणू शकतो, है ना. वैज्ञानिक आपण त्यांना म्हणतो. जगभरामध्ये एक विज्ञान म्हणजे त्यांच्यापासूनच विज्ञानाने जन्म घेतलेला आहे आणि हा जो महान आहेत त्यांचा जो जन्म जो अशा पद्धतीने झाला, आणि म्हणून हे जे काही संकुचित विचार आहेत हे विचार आपल्या डोक्यातून आपण काढून टाकले पाहिजे. असित मुनीचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान असा तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता. असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा सदोदित ध्वनी करीत आहेत व त्यांच्या या प्रतिध्वनी चोहीकडे उमटत आहे. जसं मोठ्या पहाडावर एक आवाज काढा, तो प्रतिध्वनी आपल्यालाच आवाज ऐकायला येतो लगेच, आणि मग तशा पद्धतीने हा जो आवाज आहे चोहीकडे बुद्ध आणि त्याचा परत प्रतिध्वनी या ठिकाणी गुंजरत आहे, चोहीकडे उमटत आहे. त्याने पाहिले की ते आपली वस्त्रभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने आनंदाने फिरत आहेत. त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे
तेथे मी का जाऊ नये? म्हणजे त्यावेळेसचे ऋषीमुनी जे आहेत, आताचे बोवाबाजी साधूप्रमाणे नाहीत, तर त्यावेळेसचे ऋषीमुनी जे आहेत एकांतामध्ये आणि घनदाट अरण्यामध्ये टेकड्यावर अशा जाऊन ते तपश्चर्या करायचे, साधना करायचे, ध्यान साधना करायचे आणि त्या ध्यान साधनेवर त्यांना दूरदृष्टी लाभायची. आणि म्हणून या असित मुनीला सुद्धा अशा पद्धतीची दूरदृष्टी लाभलेली आहे. आणि त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की या भूतलावर बुद्धाने जन्म घेतला आहे आणि तेथे मी का जाऊ नये. त्यांना आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले. निरीक्षण केल्यानंतर तेव्हा त्यांच्या दृष्टीस असं आढळून आलं की शुद्धोधनाच्या ग्रही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले आहे. आणि त्यामुळेच या अंतरिक्षातील सर्व देव हर्षभर झाले आहेत. सर्वकडे काही आनंद निर्माण झालेला आहे असे त्यांना दिसून आले. आणि म्हणून ते महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या, ज्याचं नाव नरदत्त होतं, त्याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या घरी आले व त्यांच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहिले. तेथे त्यांना लाखो लोक जमा झालेली दिसली. का? कारण त्या ठिकाणी युवराजाचं आगमन झालेलं होतं, नुकतंच बालक आला होता आणि सगळे या कपिलवस्तू नगरीमधले सगळे लोक त्या ठिकाणी आनंदाने एका जागी निर्माण झाले होते. तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि म्हणाला, अरे राजाला जाऊन सांगा की दाराशी एक तपस्वी उभा आहे. तेव्हा तो द्वारपाल शुद्धोधन राजाजवळ गेले आणि हात जोडून म्हणाला, महाराज, दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत. ते आपल्याला भेटण्याची इच्छा प्रकट करत आहेत. राजाने असित मुनी करता एक आसनाची व्यवस्था केली आणि द्वारपालाजवळ म्हटलं की जा, तुम्ही त्या ऋषींना आत घेऊन या. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन द्वारपाल त्या ठिकाणी आला आणि असित मुनीला म्हणाला, कृपा करून आत चला. असित मुनी शुद्धोधनात राजाजवळ गेला व त्यांच्या पुढे उभा राहून म्हणाला, विजय असो राजा, तुझा विजय असो, विजय असो. तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सदधर्माने चालव. तेव्हा शुद्धोधनाने असित मुनीला साष्टांग नमस्कार केला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले. असित मुनी सुखपूर्वक स्थान संपन्न झाल्यानंतर शुद्धोधन म्हणाले, हे तपस्वीन, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही. शुद्धोधन राजा म्हणले की हे तपस्वी, हे ऋषी, आपल्याला यापूर्वी आम्ही कधी पाहिलेलं नाही. आपल्या या आगमनाचा काय हेतू आहे बरे? आपण इथे येण्याचं काय प्रयोजन आहे असं या ठिकाणी म्हटलं गेलं. आणि असित ऋषी शुद्धोधनाला म्हणाला, राजा, तुला पुत्रप्राप्ती झाली आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे. शुद्धोधन म्हणाला, मुनिवर, बालक तर आता झोपला आहे. थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल काय? त्या ऋषी म्हणाला, राजा, असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे स्वभावताच जागृत अवस्थेत असतात. इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची मात्र हालचाल सुरू केली. बालक जागे झालेले पाहताच शुद्धोधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन त्या ऋषी समोर आणले. असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले. तेव्हा ते महापुरुषाच्या 32 लक्षणांनी व 80 शुभ चिन्हांनी युक्त असलेले त्या असित मुनीला दिसून आले. त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्म याच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल
त्याच्याही पेक्षा शत सहस्त्र पटीने अधिक देदीप्यमान आहे. आता बघा, आपण सूर्याला जास्त वेळ पाहू शकतो का? नाही. तर त्याचं जे रूप आहे ते कसं होतं मग? देदीप्यमान. आणि असित ऋषीच्या या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह निसंदेह हा पृथ्वी तलावर अलौकिक असा पुरुष अवतरला आहे. असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्या बालकाला त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले. आता या ठिकाणी 32 लक्षणं दिलेली आहेत आणि 80 शुभचिन्ह दिलेले आहेत. तर आपल्याला यशोधरेच्या गाथेमध्ये हे सगळं येणार आहे. 1, 2, 3 मुद्दे या ठिकाणी सांगते आणि पुढे जाऊयात. तर त्यांचं जे रूप आहे ते देदीप्यमान, म्हणजे कोणी सुद्धा त्या ठिकाणी एकसारखं त्यांचं रूप पाहू शकणार नव्हतं. ते जे कान आहे ते कान कसे होते? लांब होते. नाक सुद्धा लांब होतं. जी जीभ आहे ती जीभ जी आहे त्यांची नाकाला लागत असे. तद्वतच त्यांच्या बाहू ज्या आहेत, हात जे आहेत आपल्या गुडघ्याच्या खाली होते. पाय जे आहेत असे सरळ होते, असे म्हणजे असं खाली खोलगट भाग नव्हता. आपण मुलगी पाहताना काय पाहतो? आधी मुलीचे काय पाहतो बनसोडे आई? मुलगी पाहताना आधी मुलीचे पाय पाहतो, है ना. तिथं 2-3 महिला जातात, एक जण पाय पाहणार, एक जण चेहरा पाहणार, कसे आहे ते पाहणार. परंतु या ठिकाणी सिद्धार्थांनी जन्म घेतला आणि त्यांचे या ठिकाणी शुभ चिन्ह आम्हाला आढळून आले. त्यांचे पाय मात्र म्हणजे पृथ्वी तलावर असे सपाट पाय होते, लांब पाय होते, सपाट पाय होते. नाहीतर आपल्यामध्ये आजही संकुचित विचारसरणी आहे, हो की नाही आई? मुलगी कशी करायची? माय सपाटच पायाची आहे, मग घर नाही का सपाट व्हायचं? बरोबर आहे का? आणि म्हणून या ठिकाणी या देदीप्यमान अशा तेजस्वी महापुरुषाचे पाय जे आहेत कसे होते? मग सपाट पाय होते. तद्वतच त्यांच्या पायावर जे आहे चक्र होते. त्यांच्या छातीवर सुद्धा जे आपण स्वास्तिक म्हणतो ते स्वास्तिक होतं. तळहातावर सुद्धा त्यांच्या शुभचिन्हे होती. म्हणजे प्रत्येक अवयव त्यांचा असा शुभचिन्हांनी अलंकारित केलेला होता, अंगीकृत होता. तेजोमय मंडल सुद्धा, त्यांचं कपाळ सुद्धा उंच होतं. आपण मुलीचं पाहताना कपाळ सुद्धा पाहतो. उंच कपाळाची मुलगी आपण पसंत करत नाही, खूप उंच कपाळ आहे म्हणतो लागलीच. कपाळ सुद्धा त्यांचं उंच होतं. म्हणजे असे वेगवेगळे जे शुभचिन्ह आहेत, हे शुभचिन्ह एकूण 80 शुभचिन्हांनी युक्त असे या बाळांनी जन्म घेतलेला होता. आपल्याला बाकीचे जे आहेत यशोधराची जी गाथा आपल्याला पुढे येणार आहे त्यामध्ये त्या गाथेमध्ये संपूर्ण वर्णन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने या असित मुनीने ध्यानमग्न स्थितीत उभे राहून त्या बालकाला पाहिले आणि असित ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती. गौतमाप्रमाणे महापुरुषाच्या 32 लक्षणांनी युक्त असलेल्या पुढे 2च मार्ग असतात, तिसरा नाही. जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर ग्रहत्याग करून त्यांनी संन्यास घेतला तर तो मात्र सम्यक बुद्धच होईल. असित ऋषीला खात्री होती की बालक गृहस्थ जीवनात राहणार नाही. त्यांना मात्र खात्री पटली होती की बालक गृहस्थ जीवनात राहणार नाही. त्या बालकाकडे पाहून असित मुनी मात्र अश्रू ढाळू लागले. अश्रू ढाळीत त्यांनी दीर्घ अशा निश्वास टाकून ते ऋषी रडू लागले. असित मुनी अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहेत हे शुद्धोधन राजाने पाहिले आणि असित मुनी रडत असलेला पाहून शुद्धोधनाच्या अंगावर रोमांच कसे काटे उभे राहिले.
त्यांनी त्यांच्या व्याकुळतेने असित मुनीला विचारले, हे मुनिवर, अशा रीतीने तुम्ही का रडत आहात? अश्रू का ढाळीत आहात? दीर्घ निश्वास का टाकत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना? म्हणजे माझ्या बालकाच्या या भविष्यामध्ये काही विघ्न तर नाही ना? हे ऐकून ऋषी म्हणाला, राजा, मी बालकासाठी रडत नाही राजा, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे तो केवळ माझ्यासाठी. त्यावर शुद्धोधन राजा म्हणाला, का बरं? शुद्धोधनाने विचारलं ऋषीला, आणि मग तो ऋषी म्हणाला, मी आता मात्र वयोवृद्ध झालो आहे, माझं आता वय झालं आहे, माझ्या या आयुष्य आता मात्र संपत आलेला आहे. निश्चितपणे हा जो बालक आहे बुद्ध होणार असून तो परमोच्च असा सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल. आणि तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र प्रवर्तन हे बालकच करील. जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वांचा उपदेश करेल. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करेल ते जीवन जे आहे आरंभी कल्याणकारी, मध्यही कल्याणकारी आणि अंतही कल्याणकारी असेल. ते शब्द निशब्द, शब्दाचा भावार्थ याची परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असाच असेल. म्हणजे त्यांची सुरुवात जी आहे ती आनंददायी कल्याणकारी असेल. त्याचा मध्य जे आहे तो मध्यसुद्धा कल्याणकारी आनंददायी असेल. त्यांचा शेवटसुद्धा आनंददायी आणि कल्याणकारीच असेल. ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते. उंबराचं फूल कोणी कोणी पाहिले का? आणि म्हणून आपण केवळ ऐकून आहोत. उंबराचं फूल काय आहे? क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते. त्याचप्रमाणे असंख्य पर्व कालानंतर, म्हणजे कितीतरी पिढ्याने पिढ्या गेल्यानंतर, कितीतरी पर्वा कालानंतर या जगात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. त्याचप्रमाणे हे राजा, हा मुलगा सुद्धा निसंशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तरुण नेऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून देईल. परंतु हे राजा, मी त्या बुद्धाला मात्र पाहू शकणार नाही, म्हणून मला रडू येत आहे, मी रडत आहे. आणि या दुःखामुळे हा असा माझा दीर्घ श्वास टाकीत आहे, कारण मला या बुद्धाची पूजा करण्यासाठी मिळणार नाही. तदनंतर राजाने त्या थोर असित ऋषीला व त्याच्या पुत्र्या नरदत्ताला याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांना वंदन केले. तेव्हा असित मुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञान मार्गाचा अनुग्रह कर. ते तुला सुख शांतीचे व कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेलेला आहे. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष संख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग,
तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.